राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नागपूरच्या पक्ष कार्यालयामधील एक डान्सचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे। त्यावरून एक नवा वाद निर्माण झालेला आहे। नेमकं या व्हिडिओ मागचं सत्य काय याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी दादा गटाचे शहराध्यक्ष अनिलजी अहिरकर आहे। भाऊ, लावणीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यामुळे मोठी चर्चा रंगते आहे सध्याला की पक्ष कार्यालयामध्ये अशा पद्धतीने नृत्य सादर करणे कितपत योग्य म्हणून। नागपूर शहर व ग्रामीण मिळून आम्ही दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित केला होता। संगीतमय वातावरण होतं, त्या ठिकाणी आम्ही एक सिंगरसुद्धा आणला होता। त्यामध्ये आम्ही काही जे आर्टिस्ट कलाकार होते ज्यांना चांगला परफॉर्मन्स करता येते त्यांनी असे एंटरटेन केलं, त्यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम होतो त्यांनी आपसामध्ये केला। आमचा त्या ठिकाणी पारिवारिक होता तो कार्यक्रम, बाहेरचे लोक नव्हते, पण काही प्रामुख्याने प्रमुख लोक जे बिशॉप आले होते, अजून काही समाजाचे अध्यक्ष आले होते, त्यांचा आम्ही शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। ह्या भगिनी ज्या आहेत ज्यांनी जो ते आमच्या पदाधिकारी आहेत, नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ते पदाधिकारी आहेत। आमच्या महिला अध्यक्षांनी सांगितलं की ह्या लावणी सम्राट आहे, लावणीचं चांगलं कार्यक्रम आहे, तर आम्ही म्हटलं परफॉर्मन्स दाखवा। तर त्यांनी लावणी परफॉर्म केलं। हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। फक्त तो बघणाऱ्यांचा दोष आहे। पब्लिक प्रोग्राम नव्हता, तो पारिवारिक प्रोग्राम होता। सर्व महिलांनी डान्स केले, ते सुद्धा तुम्ही दाखवायला पाहिजे। त्या ठिकाणी मी सुद्धा डान्स केला, ते सुद्धा दाखवायला पाहिजे तुम्ही। वावगं मला काही वाटत नाही। हो, काही पक्षश्रेष्ठींचं तुम्हाला काही कॉल वगैरे आलेलं आहे का सध्या ज्या पद्धतीने जे आहे ते हा व्हिडिओ व्हायरल झाल्याची चर्चा निश्चितच आला होता। त्यांना मी सांगितलं, खरी परिस्थिती सांगितली, त्यांनी म्हणे बिलकुल काही हरकत नाही आहे, कारण की चुकीचं काहीच केलं नाही। त्यामध्ये काय पाहणाऱ्यांचा दोष आहे तो, न ज्यांनी तेवढं शूट करून घेऊन गेलं आणि तेवढं व्हायरल केलं आहे तो त्यांचा दोष आहे, आमचा याच्यात दोष नाही। आम्ही असे कार्यक्रम आम्ही घेत राहू दिवाळी मिलनमध्ये। सदरील महिला आपल्या पक्षाची पदाधिकारी त्यांचं नाव काय आणि ते माध्यमासमोर येऊन तुम्ही जसे देऊ शकते। आमच्या पहिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे शिल्पा शाहीर, ती नागपूर शहर महिला काँग्रेसमध्ये पदाधिकारी आहे। जेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या महिला अध्यक्षांनी की हे लावणी सम्राट आहेत, लावणी सम्राट आहे तर नॅचरल लावणी सम्राट आहे ना, जर आपल्या परिवारामध्ये बसल्यावर तो परफॉर्मन्स दाखवा, तर त्यांनी परफॉर्मन्स दिला। त्याला वन्स मोर झालं असेल, काही लोक काही टाळ्या वाजल्या असतील, तर व्हॉट्स रॉंग, काहीच चुकीचं नाही आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीला आम्ही एकत्र बसून जर आम्ही एन्जॉय केला, पारिवारिक एन्जॉय केला, त्यामध्ये वाईट वाटण्याजोगं काहीच नाही असं मला वाटते। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या मधील जे आहे ती लावणीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो दिवाळी मिलन कार्यक्रमानिमित्त पक्षाच्या वतीनेच एक कौटुंबिक कार्यक्रम घेण्यात आलेला होता। त्यामधील हा व्हिडिओ, यामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी कुटुंब म्हणून एकत्र येत दिवाळी मिलन कार्यक्रम साजरा करताना हे डान्स केलेला आहे। त्यामुळे यामध्ये पाहणाऱ्याचा दोष आहे, त्या डान्समध्ये कुठलाही दोष नाही, अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।